तर लाल समुद्रातून जी काही आयात निर्यात होते जागतिक पातळीवर, त्यापैकी आपल्या भारताला या भागातून मसूर आणि वाटाण्याची आयात होत असते. म्हणजे सरकारनं आता जो काही पिवळा वाटाण्याचे शुल्कमुक्त आयात करण्याचा निर्णय घेतला, त्यातील बहुतांशी भाग आपल्या लाल समुद्रातून येणार आहे. तसंच मसूरसुद्धा बहुतेक त्या भागातून येत असते. आता या लाल समुद्र भागातून वाहतूक विस्कळीत झाली, म्हणजे आयात निर्यात विस्कळीत झाली. त्यामुळे काय झालं, तर लांबच्या टप्प्यातून आता ही आयात होणार आहे, म्हणजे वाहतूक होणार आहे. तसंच या भागात आता धोका वाढल्यानं मोठ्या ज्या काही शिपमेंट कंपन्या आहेत, त्या कंपन्यांनी या भागातून जहाजं कंटेनर पाठवण्यास मनाई केली आहे. म्हणजेच तेथून आपला व्यवसाय वाहतूक थांबवली आहे. म्हणजेच आता लांबच्या टप्प्यातून म्हणजे दुरून आता ही वाहतूक होईल. त्यामुळे साहजिकच वाहतूक खर्चसुद्धा जास्त असेल. आणि त्यातल्या त्यात विमा कंपन्यांनी या भागातून जे काही जहाजं जातील, जे काही कंटेनर जातील, त्याचा जो काही विम्याचा प्रीमियम आहे तो सुद्धा वाढवला. एकूणच काय, तर वाहतूक खर्च आणि विम्याचा खर्च वाढल्यानं या भागातून जो काही माल येईल त्याचे भावसुद्धा वाढतील, म्हणजेच किंमत जास्त असेल.